आगतम स्वागतम सुस्वागतम। धुंडाईचा शहर की अहिंसा इंटरनेशनल स्कूल के YouTube चैनल में आपका तहे दिल से स्वागत है। आइए चले शुरू करते हैं छत्रपति शिवाजी महाराज जी का जयंती का कार्यक्रम श्री गणेश वंदना से। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, respected principal sir, vice principal sir, teachers and my all dear friends, good morning. My name is Shodhipindi Girase. I am from class 3rd Ruby. First I thank to teachers to arrange this program. Now I am going to tell you one story about Shivaji Maharaj. The story name is The Fort is Won but the Lion is Dead. It was 12 Jijamata was standing at balcony. She could gazing the fort at distance and green flag of Mughal floating over them, and just Shivaji come there. Shivaji noticed Jijamata was looking at fort and something was disturbing to her. He asked her, "Mother, what is it?" Jijamata said, "The green flag of Kondana disturbing to me, Shiva." Shivaji called meeting with trust soldiers and said, "We need to capture Kondana. Who amongst to win the Kondana?" Everybody was quiet. Someone stood up and said, "I shall win the Kondana for you." Shivaji noticed that was Tanaji, his childhood friend and very brave soldier. Tanaji actually came with his brother Suryaji to invite Shivaji his Raiba's marriage. Shivaji said, "I shall appoint another else for this mission." Tanaji stood. He saw the fire on fort. Maulas was victorious. On next day, Shivaji asked Suryaji, "Where is Tanaji?" Tears in his eyes and said, "Maharaj, we won the fort but we lost our Tanaji." Shivaji could not believe Tanaji dead and said, "The fort is won but the lion is dead." जय शिवाजी जय. सुप्रभात मित्रांनो, माझे नाव अर्णव राजेंद्र मोरे आहे. आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती निमित्त तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रामाणिक पहारेकरी. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे राहायला निघाले होते. राजगड अजून खूप दूर होता, पण दिवस मावळायला थोडा वेळ होता. राजगडावर पोहोचणे शक्य नव्हते. साहजिकच महाराजांनी वाटेतच असलेल्या गडीवर किल्ल्यावर मुक्काम करायचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह किल्ल्यावर पोहोचले, परंतु दिवस मावळला होता. त्यातच गडाचे दरवाजे बंद झाले होते. आता काय करायचं असा प्रश्न महाराजांना पडला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज यातून काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सर्वांना होता. महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, "कोण हाय करे पलीकडे? दार उघड. तुम्ही कोण आहेसा?" पारेकरांनी डवडवून विचारलं. पारेकराची डवडवणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरीही महाराज हसू दाबत म्हणाले, आम्ही महाराज आहोत." दरवाजेवरचा पारेकरी महाराजांना ओळखत नव्हता, तर त्यांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं की ही काहीतरी शत्रूची चाल आहे. तो जेव्हा पारेकराला कळलं
ज्यांना आपण रात्री दरवाज्यावर अडवलं ते खरोखरच महाराज होते. तेव्हा मात्र त्याचे ताबेदार आणले. त्याला त्याच्याकडे रोज दिसू लागलं. चेहरा भीतीने पांढरा पडला. त्या महाराजांना त्याची अवस्था लक्षात आली आणि ते शांत पावलाने त्याच्याकडे गेले आणि त्याच्या पाठीवर शापचकीची ताप मारली आणि स्वतःच्या गळ्यामध्ये कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जीवावर आमचा ईश्वरात जीव आहे. जय शिवराय. रामजी प्रधानाचार्य जी, समस्त गुरुजन और मेरे प्यारे दोस्तों, मेरा नाम सोम जितेंद्र बोधानी है। आज मैं आप सभी के सामने छत्रपति शिवाजी महाराज के प्रति कुछ शब्द व्यक्त करना चाहता हूँ। हम शेर है, शेरों की तरह हंसते हैं क्योंकि हमारे दिल में छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं। छत्रपति शिवाजी महाराज एक महान योद्धा तथा मराठा साम्राज्य के संस्थापक थे। उनका जन्म 19 फरवरी 1630 में पूना के शिवनेरी दुर्ग पर हुआ था। उनके पिता का नाम शाहजी राजे भोसले तथा माता का नाम जीजाबाई था। बचपन में उनकी माताजी ने उन्हें तलवार चलाना, घोड़सवारी आदि सिखाया था। बचपन में शिवाजी महाराज ने अपने उम्र के बच्चों को इकट्ठा कर उनके नेता बनकर युद्ध करते और किले बनाते थे। उन्हें युद्ध का प्रशिक्षण दादोजी कोंडदेव से मिला। उन्होंने अफजल खान जैसे शक्तिशाली सरदार की हत्या बड़े चतुराई से की। उन्होंने औरंगजेब जैसे मुगल शासक से भी संघर्ष किया। वे महिलाओं का बहुत सम्मान करते थे। छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन याला कोण घाली असते रे दरबारी पुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजेच अली आदिलशाहची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यानेच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हो 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 लय शिवाजी को, आणि त्याला विडा उचलला. नाव त्याचं बदल खान आहे, नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान. जिता जाता धनुष सैतान, खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं, खान निघाला मोठ्या गरमीत. त्याचं घोडं दड पायदळ, फौज फाटलं हिमकड, अंगीला हत्तीचं बळ, पाहणारा कापे चढचढ. वाटेत भेटीत त्याला चिडीत त्याची खेळाची सेना निघाली. गावं उठली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची अब्रू उठली. कोण कोण रोखणार हे वादळ? तिकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला, did you see a size of Abdul Khan army? Yeah, it's a large. राजाची सेना मुरवलं, खानाला कसा थोपणार, काय लढावा हुंडर, चिंतेत पंत सरदार. महाराज, खानाचं सैन्य अवघड आहे, त्याच्यासमोर आपल्या टिकवलं अवघड आहे. मला वाटतं काही दिवसांसाठी कुठे आपण अभ्यासही मिळू. काय बोलला खूप अवसर आहे. आम्हाला आमची जीवाची पर्वा नाही, वर्धनचं जीव वाचणं गरजेचं आहे. शुभा केवळ आमचे पुत्र नाही, या अवघड मराठी मुलाचा स्वाभिमान आहे. आम्ही आमच्या पुत्र मुलाला तरी बेहतर तसं व्याज वेळे पाहून जाऊन त्या मराठी मुलाचा स्वाभिमान गमवला ठरणे. अशा योगिनीचा तो छावा आहे, अशा योगिनीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, बेटीचा धडा सांगावा. प्रतापगडावर आपले सामने बेटीचा सांगावा. खाना हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आहे, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, तरी काही कल्पना युक्तीची. हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी माझ्याने एक शानदार शामी याना उभारीला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामी आण्याला, नक्षीदार शामी आण्याला. अशा शामीला खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद भंडारच्या संगतीला, सय्यद भंडारच्या संगतीला, शुभाच्या संगती महाला, शुभाच्या संगती महाला. शुभाला पाहून खान म्हणतो कसा, हो 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 ओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून दरगाजी जिरा जिरा जी. खानाला शुभाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानाला, खान दाभिमान मानाला, कटरीचा वार धर केला, कटरीचा वार धर केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत वदय अंगाला, चिलखत वदय अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खान रडला. तितक्यात मारदानं पोटामध्ये फडकला, पोटामध्ये फडकला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टर टर पडलं पोटाला, टर टर पडलं पोटाला.
बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. अशा या छत्रपतींना माझा मानाचा मुद्रा. चालताना फक्त माझा हात धर, अंधारातून चालताना फक्त माझा हात धर. सांगू नकोस सेंद्रीला, गाऊ नकोस अंगाई, सांगू नकोस सेंद्रीला, गाऊ नकोस अंगाई. फक्त सांग कसे होते शिवबा आणि त्याची आई, फक्त सांग कसे होते शिवबा आणि त्याची आई. दाखवू नको जम्मू काश्मीर, दाखवू नकोस मुंबई, दाखवू नको जम्मू काश्मीर, दाखवू नकोस मुंबई. दाखव मला सह्याद्री आणि दाखव फक्त शिवनेरी, दाखव मला सह्याद्री आणि दाखव फक्त शिवनेरी. रंगवू नकोस नखं, पाडू नकोस भांग, रंगवू नकोस नखं, पाडू नकोस भांग. कसा वाढविला शिवबा तिने फक्त एवढंच सांग, कसा वाढविला शिवबा तिने फक्त एवढंच सांग. सांगू नको डॉक्टर इंजिनियर बनायला, सांगू नको डॉक्टर इंजिनियर बनायला. सांग मला शिवछत्रपती शिवाजी महाराज बनायला, सांग मला शिवछत्रपती शिवाजी महाराज बनायला. नेऊ नकोस सिनेमेला, दाखवू नकोस काय बाई, नेऊ नकोस सिनेमेला, दाखवू नकोस काय बाई. मला फक्त पाहिजे भवानी आणि शिवाई, मला फक्त पाहिजे भवानी आणि शिवाई. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. What is day after tomorrow? Yes, day after tomorrow we celebrate Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti. On that occasion, Chhatrapati Shivaji Maharaj were born in Shivneri Fort in Pune. Every Indian feel proud on that day. Maharashtra. Maharashtra means the great nation where the great Chhatrapati Shivaji Maharaj has been born. So today's my topic is Chhatrapati Shivaji Maharaj and the views of youth. Did you know what is meant by word Shivaji? Yes, Shivaji means the auspicious one, the king. His father name was Shaji Raje Bhosle. His mother name was Jizabai. Jizabai always teach him truth and always give him information about the wars that are happening around and tell the stories of freedom fighters who are fought for our nation India. He was a brave warrior and a king. He started to expand the Maratha kingdom. His life continued to inspire youth in many ways, like first leadership, second courage, third perseverance, fourth braveness, fifth patriotism. At the age of 16, Shivaji Maharaj gained the title of Chhatrapati. Chhatrapati means powerful. He was a very powerful king. He always said to their soldiers, never bend your head, never bend your head, always hold it at high. He fought with many regions of Adil Shahi like Nizam, Bijapur, Ahmednagar, etc. He killed many of the people. Some of that are Afzal Khan, Umid Khan, Shaisti Khan. At the time, Chhatrapati Shivaji Maharaj didn't talk with their father because their father were going to the side of Adil Shahi. If you want to be strong, so be like Shivaji Maharaj. If you want to be strong, so be like Shivaji Maharaj. This was my speech to explain you views of youth. At last I want to speak a few lines. मरण आले तरी चालेल, मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही, हे शिवाजी महाराजांनी म्हटले होते. जय हिंद, जय भारत. श्री छत्रपती शिवाजी महाराज के श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज के हाहाकार मचादार देख पापियों के छोर से, आता देख के अंधेरा सब ओर से. आया शूरवीर मर्द मराठा तू लेके जन्म राजमाता की कोख से. आया लाज रखने भगवे की माटी पर, आया पाव रखने दुश्मन की छाती पर. धरती लथपथ हो जब भी तू वार करे, जो भी देखे वो बोले भोले 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 भोले. कौन आया इस धरती पर, भोले 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 भोले. छत्रपति भोले 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 भोले. तू आया इस धरती पर, भोले 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 भोले. तू आया इस धरती पर. शिवाजी महाराज आणि आजचे मावळे ह्या विषयावर माझं मत सादर करणार आहे. आता शमशेरी मिळाल आहे, वेळ बदलली, काळ बदलली आणि काळानुसार आजचे माणसं सुद्धा बदलले, परंतु गेल्या 400 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीच्या कार्याची किती इतिहासात आजही अजरामर होते असे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आणि त्या नावाचे महत्त्व कोणती वेळ आणि कोणत्या काळाने बदलण्याची हिंमत केली नाही. ते इतिहासात अजरामर झाले, ते फक्त त्यांना मिळालेल्या मावळ्यांच्या सोबतीमुळे. मावळा हा शब्द बोलायला सोपा, पण त्याचा अर्थ तेवढाच खोलवर. महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली तेव्हा कोण होते त्यांच्या सोबतीला? 18 पगड जातीचे मावळे. हा, पण ही सगळी माणसं मातीसाठी लढायला आणि मरायला सुद्धा तयार होती. मातीसाठी लढायला आणि मरायला सुद्धा तयार होती. मावळा या शब्दाने ओळख दिली, पण आजचे मावळे मात्र खरंच मावळे म्हणता येतील का? दरबारी पुष्टी बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजर येते तिच्या अंगार, दरबार झालं गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मारली हार.
तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथे जातला जणू शेतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चेडून. कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचा घोड दल पायदळ, ओज फाटलई बक्कळ, अंगी 10 हत्ती साबळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिडीस, खेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देव उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, सगळे हेच बोलू लागले. राजाची सेना गुटभर खानाला कसे थोपणार? काय लढवावा होणार? चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात कामिनी गावा, भेटीचा घडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विष्णुवंदिता, शिवशाह सुनो शैषा, मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेस सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व शिवभक्तांचं या कार्यक्रमात शब्द सुमनांनी मी रावसाहेब पाटील स्वागत करतो. शिवबांचे रक्त आमुचे, शिवबांचे रक्त आमुचे, जन्म आमुचा या जातीचा, रगा रगात आमुच्या माणुसकी, अभिमान आम्हाला या मातीचा. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा मानतो आम्ही आमच्या छत्रपतीला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, यशवंत, कीर्तिवंत, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांना घडविणाऱ्या राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांना सर्वप्रथम वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करतो.